नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक ही जाहीर झाली आहे आणि वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल चर्चा सुरू आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये मागील काळामध्ये जो सगळ्यात मोठा संघर्ष उभा राहिला होता तो म्हणजे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधील संघर्ष। आणि याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यावेळी येवल्यातून निवडून येणार का हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। खरोखर येवला मतदारसंघामधून छगन भुजबळांची ताकद किती? येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ हे वारंवार निवडून येत आहेत। मागील 4 विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळांनी आपलं बस्तान या येवला मतदारसंघामध्ये बसवलंय। 20 वर्षांमधून छगन भुजबळ यांच्या सत्तेला अजून तरी कोणी हलवू शकलं नाही। परंतु मागील वर्षभरामध्ये जरांगे पाटील आणि छगन भुजबळ असा वाद विकोपाला गेला। एकमेकांवरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यामधून मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला असं चित्र महाराष्ट्रभर निर्माण केलं। खरोखर येवला मतदारसंघामध्ये ग्राउंड रियालिटी काय आहे? छगन भुजबळ निवडून येणार की नाही? आणि छगन भुजबळ जर निवडून येणार नसतील तर ते का? संपूर्ण सविस्तर विश्लेषण अगदी लोकसंख्येपासून आपल्याला बघायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर सुरू करूया। एकूणच छगन भुजबळ हे खरं तर शिवसेनेमध्ये यांचा जोर चांगलाच वाढलेला होता आणि एकूणच मंडल आयोगाला लागू करणे किंवा न करणे यावरून वादाची ठिणगी पडली आणि छगन भुजबळांनी शिवसेना सोडली। शिवसेना सोडल्यानंतर माझगाव या मुंबईतील मतदारसंघातून छगन भुजबळ हे पराभूत झाले आणि पराभूत झाल्यानंतर ॲडव्होकेट माणिकराव शिंदे येवल्याचे यांनी प्रचंड आग्रह करून छगन भुजबळ यांना येवल्यामध्ये निवडणुकीसाठी आणलं आणि निवडणुकीसाठी आणल्यानंतर छगन भुजबळांनी सगळ्यांची मदत घेत, काँग्रेसची मदत घेत शरद पवारांनी छगन भुजबळांना येवल्यामध्ये निवडून आणलं। खरं तर छगन भुजबळांना येवल्यामध्ये आणणारा व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे आणि आज जर आपण बघितलं तर हेच माणिकराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र छगन भुजबळांचे सगळ्यात मोठे विरोधक आहेत। ज्या माणिकराव शिंदेंनी छगन भुजबळांना आणलं त्याच छगन भुजबळांनी नंतर माणिकराव शिंदेंशी संबंध तोडले आणि हे दोघं एकमेकांच्या समोर उभे ठाकले। माणिकराव शिंदेंनी पुढच्या निवडणुकीमध्ये प्रयत्नही केला, परंतु छगन भुजबळांनी त्यांचा 35,000 मतांनी पराभव केला आणि त्यानंतर मात्र छगन भुजबळांनी या मतदारसंघामध्ये मागे वळून बघितलं नाही। या मतदारसंघाशी तसा अर्थार्थी वेगळा संबंध नसताना देखील छगन भुजबळांनी येवल्यामध्ये चांगलंच बस्तान बसवलं। एकूणच ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या असणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच छगन भुजबळांना वारंवार इथून मताधिक्य मिळतं। त्यासोबतच येवला मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली कामं देखील त्यांना मदत करत असतात। त्याशिवाय विरोधकांमधले वेगवेगळे लोक ऐन निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या गोटामध्ये फिरवण्यात छगन भुजबळांचा हातखंडा आहे आणि याच जोरावरती 20 वर्षांपासून छगन भुजबळ एक हाती येवला चालवत आहे। परंतु आता परिस्थिती बदललेली आहे। खरं तर आपण येवला मतदारसंघामध्ये नीट आकडेवारी जर बघितली तर एकूण मराठा समाजाची लोकसंख्या ही 1,25,000 एवढी आहे, तर संपूर्ण ओबीसी समाजाची लोकसंख्या ही फक्त 1,20,000 आहे। एकूणच मराठा आणि ओबीसी असा जर वाद इथे विकोपाला गेला आणि मतदान जर या फॅक्टरवरती जर झालं तर मराठा आणि ओबीसी हे तुल्यबळ आहे आणि जर मग याच गोष्टीनंतर निवडणूक कोण जिंकणार हे जर ठरवायचं असेल तर मुस्लिम मतदार व SC/ST मतदार व इतर मतदार या मतदारसंघामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात। एकूण SC/ST ची लोकसंख्या जर बघितली तर या मतदारसंघामध्ये ती एकूण 45,000 एवढी आहे, तर मुस्लिमांची लोकसंख्या जर बघितली तर ती साधारणतः 35,000 आहे व इतर लोकसंख्या ही साधारणतः 10,000 आहे। म्हणजे एकूण ओबीसी आणि मराठा वगळता 90,000 मतदार या येवला मतदारसंघामध्ये आहे। मराठा ओबीसी जर तुल्यबळ झाले तर हे 90,000 मतदार या मतदारसंघाचा आमदार ठरवणार आहेत, अशीच एकूण या मतदारसंघाची परिस्थिती आहे। मग आता नीट जर विचार केला
तर छगन भुजबळांना जर कोणी हरवेल तर छगन भुजबळांना भाजपच हरवेल अशी परिस्थिती होते. तुम्ही म्हणाल हे मी काय बोलतोय. एकूणच छगन भुजबळ हे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर हे अजित पवारांसोबत बाहेर गेले आणि आता ते या मतदारसंघात उभं राहणार आहे. परंतु जेव्हा अजित पवार राष्ट्रवादी फोडून बाहेर गेले त्यावेळी शरद पवारांनी या सगळ्या बंडखोरांवरती एल्गार करण्याची जी सुरुवात केली ती सुरुवात ही सगळ्यात पहिला मतदारसंघ निवडलेला होता तो म्हणजे येवला मतदारसंघ. या येवल्या मतदारसंघामध्ये जेव्हा शरद पवार गेले त्यावेळी त्यांनी भावनिक साथ घातली आणि त्यावेळी ते म्हणाले माझी निवड ही चुकलेली आहे, परंतु पुढच्या वेळी आता चूक होणार नाही. एकूणच काय शरद पवारांनी स्पष्ट शब्दात आपल्या चाहत्यांना हा मेसेज दिलाय की छगन भुजबळांच्या विरुद्ध त्यांना काम करायचं आहे. एकूणच छगन भुजबळ यांचं ओबीसी मराठा असं कॅल्क्युलेशन जर बघितलं तर ते तुल्यबळ ठरेल, परंतु उरलेल्या 90,000 कित्येक व्यक्ती कित्येक मतदार हे शरद पवारांच्या पुरोगामित्वाच्या विचाराला मानणारे आहेत. एकूण 35,000 मुस्लिम मतदार असणारा हा मतदारसंघ आहे आणि तो छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी ज्या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे त्यामुळे हा मुस्लिम मतदार जो वारंवार भुजबळांच्या पाठीशी उभा राहिला तो यावेळेस भुजबळांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या येवला मतदारसंघाला लागूनच असलेला जो दुसरा संभाजीनगरमधला मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर आणि याच वैजापूरमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रेषितांबद्दल काही उद्गार काढले गेले होते आणि त्यावरून अवघ्या महाराष्ट्रामध्ये वादंग पसरलेलं होतं. म्हणजेच वारंवार भाजप किंवा त्यांच्याशी रिलेटेड लोकांनी मग त्याच्यामध्ये राणेंचे सुपुत्र देखील यांनी वारंवार मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्यामुळे भुजबळांना मुस्लिम मतदार जे आजपर्यंत त्यांच्या पाठीशी होते ते मतदान करतील की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि जर एकूणच मुस्लिम मतदार जर भुजबळांपासून जर दुरावला तर मात्र भुजबळांना ही लढाई टफ जाणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण एससी आणि एसटी मतदारांबद्दल जर विचार जर केला तर एकूणच हा मतदार पुरोगामित्वाच्या विचारांचा मतदार आहे आणि तो भाजपशी अलाइड असणाऱ्या पक्षाला मतदान करेल की नाही याची शंका आहे. यातील काही मतदान जरी महायुतीच्या बाजूने छगन भुजबळ वळवण्यामध्ये सक्सेसफुल ठरले तरी सुद्धा यातला काही मतदार जरी एखाद्या इतर उमेदवाराच्या पाठीशी जर गेला तर छगन भुजबळांना ही मॅच प्रचंड टफ जाणार आहे. मग संख्याबळानुसार जर आपण जर विचार केला तर इथे सरळ सरळ मराठा ओबीसी जसं बीडमध्ये झालेलं होतं तशी जर लढत जर झाली तर ही लढत भुजबळांना हरवणारी ठरणार आहे. एकूणच छगन भुजबळ या मतदारसंघामध्ये हरतील की जिंकतील हे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आणि मतमोजणी झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईलच, परंतु तत्पूर्वी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातली फाईट ही हाय व्होल्टेज असेल हे मात्र आता यावरून सिद्ध होतंय. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.